दुसरं सत्र जर चालू झालं आणि आपण नाणेफेकीला नाही आला तर तो सामना 3 षटकांचा खेळवला जाईल याची नोंद घ्यायची आहे. पहिलं सत्र संपल्यानंतर लगेच नाणेफेकीला यायचं आहे. सुंदर चेंडू, नासिरला समजलेला नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या 2 चेंडू आणि 2 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू तुषार याचं पॉवर प्लेचं षटक आणि आता मात्र बोट उंचावलंय. ऋतिकने आपलं काम पूर्ण केलंय. ऋतिक दिव्यागर मधून बिलॉंग करताना दिसतो. आज अवनी अवेंजर संघामध्ये खेळतोय. मात्र नासिरला माघारी परतवलंय. पहिला झटका, पहिला हादरा लागलाय तो दर्यावर्दी संघाला नासिरच्या रूपाने. नासिर बॅक टू द डगआउट. नासिरची जागा सांभाळण्यासाठी येतोय तो तेजस चुनेकर. तेजस स्थानिक संघ MKCC संघाकडनं आपल्याला खेळताना दिसतो. कालच्या दिवसामध्ये त्याची चांगली फलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. तोच तेजस आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू आणि एकदम दिशाहीन गोलंदाजी. चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता वाशीला, मात्र चेंडू गेला यस काशीला. स्वैर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 3 धावांवर. पुढचा चेंडू तुषार याचा चौथा चेंडू आडव्या बॅटने खेळला. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती 4 धावांवर. 4 चेंडू आणि 4 धावा. 2 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. हबीब अजूनपर्यंत फलंदाजीसाठी पाहायला मिळतो आपल्याला तुषारच्या चेंडूचा सामना करताना. आणि आता मात्र फटका फसलाय. हबीब आउट, आउट ऑफ बॉक्स. माघारी परततोय. दुसरा झटका, दुसरा गडीगार दर्यावर्दी संघाचा. सलामीची जोडी मैदानाबाहेर. शेवटचा चेंडू बाकी. मात्र फलंदाजीसाठी आलाय तो मनोज. मनोज फलंदाजीसाठी. चेंडू पायावर आदळलाय. चेंडू निर्धाव गेलाय. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तिथेच थांबलेली 4 धावांवर. तर मात्र दुसरं षटक कोण हाताळेल? मिझियाफ आहे, विघ्नेश आहे, यज्ञेश, यश, पवन, खूप, सिद्धेश, ऋतिक स्वतः सुद्धा आहे. आणि मला वाटतं ज्याचं नाव शेवटलं घेतलं त्यालाच आता कर्णधाराने त्याच्यावरच जबाबदारी सोपवली. सर्वच्या सर्व अष्टपैलू खेळाडू या संघात पाहायला मिळत आहेत. आव्हाद आहे. अष्टपैलूंनी भरलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अदीप साखरकर काळिंजमधून बिलॉंग करतो, तर विघ्नेश आणि सिद्धेश मुळगाव कोळीवाडा येथील, तर यश आणि यज्ञेश बानकोट मधील, पवन चुनेकर मधला दांडा, तर मिझियाब बुले वाळवटी, त्यानंतर ऋतिक दिव्यागर मधून बिलॉंग करताना दिसतो. खूप संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत खेळाडू. पहिला चेंडू स्वैर पाहायला मिळाला. 5वी धाव फलकावरती आपण पाहतोय. पुढचा चेंडू ऋतिक याचा तेजासाठी. काय सुंदर चेंडू. यश मात्र क्षेत्ररक्षणासाठी जिथे उभा राहिलाय तिथे प्रॅक्टिसला पण त्याच जागी उभा असतो. पुढचा चेंडू ऋतिकचा हलक्या हाताने खेळून काढलाय मनोजने. एक धाव मिळते. पुढचा चेंडू ऋतिक याचा. खेळ थोडासा शांत झालेला पाहतोय आपण, मात्र खेळ शांत राहू देणार नाही तो तेजस कुठला. 2 धावा नक्कीच मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 9 धावांवर. 3 चेंडू आणि 9 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्वीप शॉट पाहायला मिळतोय. आता मात्र 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली दुहेरी अंकामध्ये 10 धावा. 4 चेंडू आणि 10 धावा आतापर्यंत आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत.
सुंदर क्षेत्ररक्षण. तुषारला काही तो चेंडू अडवता आला नव्हता, मात्र पवनचं बॅकअप चांगलं मिळालं आणि तो चेंडू अडवला गेला. दुसऱ्या षटकाची सांगता होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 धावांवर. चला चेंडू पंचांकडे द्यायचा आहे. पंच चेंडू हातात घ्यायचा आहे. तसेच व्यासपीठावर सन्मान्य अतिथी राहुल चांदोरकर. मिळत आहेत 4 धावा. तेजस आघात केलाय पवनच्या चेंडूवर. मी नितेश पालेकर यांना विनंती करतो, आपण राहुल चांदोरकर यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. घे पितांबर फोटो घे. स्वीप शॉट. पुन्हा एकदा मिळतात 4 धावा. बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. मात्र या थंडीच्या मोसम मध्ये सामना आपण गरम होताना पाहतोय. पहिल्या सुरुवातीला पाहिलं तर शांतपणे खेळी करणारा तेजस, मात्र सुंदर फटका. धावबाद होऊ शकला असता. विघ्नेशने जर अगोदर चेंडू थोडासा फेकला असता तर नक्कीच धावबाद मिळू शकला असता. मात्र 3 चेंडू आणि धावसंख्या पोहोचवली ती 21 धावांवर. असा महागडा ठरलाय तो पवन. 3 चेंडू मध्ये 9 धावा खर्च केल्यात. 22 धावा. 4 चेंडू आणि 22 धावा. एक धाव मिळते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचवली 23 धावांवर. आतापर्यंत 11 धावा खर्च केल्या. सुंदर क्षेत्ररक्षण विघ्नेश याचं, खरोखरच सुंदर क्षेत्ररक्षण. एकदा चकवलंय, फसवलंय तेजसला विघ्नेशने. 4थं षटक हाताळताना विघ्नेश चौलकर. मिझियाफ आहे गोलंदाजीसाठी. यश, आदिफ, सिद्धेश फलंदाजाने गोलंदाजाने भरलेला संघ आपल्याला पाहायला मिळते. यानंतरचा होणारा सामना अंश अँड रिया सोमजाई विरुद्ध सोमजाई वॉरियर्स. पहिलं सत्र संपल्यानंतर नाणेफेकी करून घ्यायची आहे. जर दुसरं सत्र चालू झालं तर सामना 3 षटकांचा खेळवला जाईल, याची मात्र नोंद घ्यायची आहे. अंश अँड रिया सोमजाई विरुद्ध सोमजाई वॉरियर्स. मात्र स्वर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. एक अवांतर धाव मिळते. शबीब कर्जीकर. ओके.
एक धाव मिळते. धावसंख्या पोचवली ती 27 धावा. 3 चेंडू आणि 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथा चेंडू आडव्या बॅटनी खेळलाय आणि आता मात्र बाहेर खेळलाय, आउट ऑफ द बॉक्स. तेजस माघारी परतलाय. धावसंख्या तिथेच थांबलेली 27 धावा. 4 चेंडू आणि 27 धावा. फलंदाजीसाठी आलाय ओमकार. तेजस याने आतापर्यंत 2 चौकारांच्या मदतीने तब्बल 17 धावा आपल्या बॅटमधून कुठल्यात. 27 धावा. पुढचा चेंडू विघ्नेश याचा मोठा फटका स्टेट ड्राईव्ह मध्ये, मात्र फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 धावांवर. शेवटचा चेंडू बाकी. शेवटचा चेंडू मोठा फटका, मात्र ओ हो सुंदर क्षेत्ररक्षण. विकेट, 1+ विकेट. सुंदर क्षेत्ररक्षण यश याचं. एक धावेने धावसंख्या पोचली ती 29 धावांवर. 30 धावांची गरज विजयासाठी. जयेंद्र वाघे आपण समालोचन कक्षात यायचं आहे आणि आयोजकांना विनंती असेल आपण तिथे पंच एक दुसरा उभा करायचा आहे. आयोजकांना विनंती असेल एक पंच. चला जयेंद्र वाघे आपण समालोचन कक्षात यायचं आहे. नक्कीच आपण वळतोय दुसऱ्या सत्राकडे. सुंदरसा सामना. सलामीचा फलंदाज तुषार मात्र मैदानात दाखल झालाय. पाहूया तुषार कशा प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. तेवढाच ताकदवार गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल तो म्हणजे तेजस. पुन्हा एकदा पाहूया सामन्याला होते सुरुवात. नक्कीच
30 धावांचा पाठलाग करताना पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतायत तुषार आणि शबीब. ही मात्र सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. पाहूया आपल्या संघाला किती योगदान देतायत, किती चेंडूमध्ये हे आव्हान पूर्ण करतायत किंवा पूर्ण करतायत की नाही. सर्व प्रश्नांची उत्तर थोड्याच वेळात आपल्या समोर असणार आहेत. पुन्हा एकदा पाहूया, गोलंदाज तयार. सुंदर चेंडू वळला होता, परंतु त्याच पद्धतीने त्याच ताकदीत खेळून काढलाय. एक धाव मिळेल, एका धावेने खातं खोललंय आपलं आणि आपल्या संघाचं. तुषार याने स्वतः कर्णधार तुषार पुन्हा एकदा पाहूया. आणि आता मात्र आउट ऑफ द बॉक्स खेळतोय फलंदाज, मात्र बाद होतो. एक मोठा झटका लागतोय. मोठा झटका लागतोय, मोठा गडी बाद होतोय. नक्कीच एक सफल गोलंदाज म्हटलं जाईल. शबीब याची जागा सांभाळण्यासाठी कोण येत आहे, ते कोणावर विश्वास ठेवताय कर्णधार नक्कीच आपल्याला कळणार आहे. फलंदाज मात्र आलाय तो म्हणजे यज्ञेश. यज्ञेशवर विश्वास ठेवलाय. पाहूया यज्ञेश त्या विश्वासाला सार्थ ठरवेल का. यज्ञेश पाहूया आपल्या संघासाठी काय योगदान देतोय यज्ञेश. यज्ञेश पुन्हा एकदा पाहूया सामना करेल तेजसच्या गोलंदाजीचा. यज्ञेश तयार, तेजस तयार. हलक्याने खेळून काढलाय, एका धावेने खातं खोललंय आपलं यज्ञेश याने. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 2 धावा. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. पाहूया 3 चेंडू मध्ये किती धावा बनवण्यात यश येते तुषार याला. अवनी वॉरेंजर्स पुन्हा एकदा सरशीने खेळून काढलाय. पाहूया किती धावा येत आहेत. पंचांचा इशारा येतोय 2 धावेंचा. 2 धावेने संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 धावा. 4 चेंडू आणि 4 धावा मात्र धावफलकावर लागल्यात. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी. पाहूया 2 चेंडू मध्ये काय घडेल, काय बिघडेल. आणि आता मात्र लेगस्टार हळूच खेळून काढलाय. धावबाद होईल का, परंतु नाही. एक धाव निश्चितच मिळेल या चेंडूवर. 5 चेंडूंचा खेळ संपला. शेवटचा चेंडू बाकी. शेवटच्या चेंडूवर पाहूया यज्ञेश स्ट्राईकला असेल. विराट तेजस याचा शेवटचा चेंडू खेळणार आहे. यज्ञेश पाहूया. आणि आता मात्र सुरेख फटका होता. गॅप सिलेक्शन केलं होतं, परंतु एक धाव निश्चितच मिळेल. क्षेत्ररक्षक होती तिथे शुभम. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 6 चेंडू आणि 6 धावा. 1 बाद 6. आता जर आपण जिंकण्याचा विचार केला तर जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता असणार आहे. पाहूया ते आव्हान पूर्ण करतील का किंवा किती चेंडू मध्ये पूर्ण करतील. सलामीचा फलंदाज तुषार अजूनही मैदानात दाखल. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. आपल्या कर्णधार पदाला साजेशी फलंदाजी मात्र या ठिकाणी या मैदानात करावी लागेल तुषार याला. आपल्या संघ मालकाने जो आपल्यावर विश्वास ठेवलाय त्या विश्वासाला मात्र सार्थ ठरवावं लागेल. तुषार पाहूया. आजचा दुसरा दिवस. नक्कीच उद्याच्या दिवसात जर आपण पाहिलं तर अनुज मोरे यांचा देखील सुमधुर आवाज आपल्या कानी पडेल. नक्कीच आपल्या शब्दातून, आपल्या वाणीतून अनुज मोरे आपले मन नक्कीच जिंकतील. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. पूर्णपणे बांधून ठेवले. कोणतीही धाव चेंडूवर येत नाहीये. कोणतंही नुकसान चेंडूवर होत नाहीये. सलगचे 2 चेंडू मात्र निर्धाव फेकण्यात यश आले. गोलंदाज नाशिर. चला याच्यानंतरचा सामना असेल तो म्हणजे अभ्यास करून आता मात्र स्ट्राईकला गेले. तर पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. आपल्या संघाचा संपूर्ण विश्वास जिंकण्यासाठी फलंदाजी करावी लागेल. आपल्या संघ मालकाचा विश्वास जिंकण्यासाठी फलंदाजी करावी लागेल. तुषार सुरेख फटका. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण.
खरं म्हणजे हा जो खेळाडू आहे शिवम गुलाबकर क्षेत्ररक्षणासाठीच जाणला जातो. खूप सुंदर क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहत आलोय. पुन्हा एकदा पाहूया पंचांच्या उजव्या बाजूने आणि उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज गोलंदाज नाशिर. टॅप पैसा चेंडू होता, क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात ओमकार, करणार नाही चूक. 3 धावा मात्र रोखल्यात आपल्या संघासाठी. संघाच्या धावसंख्येत वाढ, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 9 धावा. 5 चेंडू आणि 9 धावा. उर्वरित 13 चेंडूचा जर विचार केला तर 13 चेंडू मध्ये 21 धावा बनवाव्या लागतील. आणि आता मात्र सुंदर फटका खेळून काढलाय. 1 धाव डीच्या स्वरूपात मिळेल. स्ट्राईक नक्कीच पुन्हा एकदा राहील ती म्हणजे कर्णधार तुषार यांच्याकडे. संघाची धावसंख्या डबल फिगर मध्ये 10 धावा. गोलंदाजीसाठी कोण येत आहेत, कोणावर विश्वास ठेवतात, कोणाच्या हातात चेंडू देत आहेत, नक्कीच सर्व प्रश्नांची उत्तर आपल्या समोर. मनोज आलाय. नक्कीच कालच्या दिवसात जर आपण पाहिलं तर तुषार आणि मनोज या दोघांनाही आपण एका संघात खेळताना पाहिलं होतं, परंतु आता एकमेकांच्या समोर खेळतायत, एकमेकांच्या समोर उभे आहेत, एकमेकांच्या विरुद्ध झुजतायत, लढतायत. पाहूया जीत कोणाची होईल, तुषार की मनोज, मनोज की तुषार. नक्कीच एकमेकांचे पेज धावपेज दोघांना सुद्धा माहिती आहेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे, करतील चूक. चौकार येतोय, पहिला चौकार तुषारच्या बॅटमधून. आणि आता मात्र आपले इरादे स्पष्ट केले. तर पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार केलाय. प्रहार कशावर केला तर चेंडूवर नाही केलाय तर मनोजच्या मनावर प्रहार केलाय. चौकार मात्र ठोकलाय. चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 1 चेंडू आणि 14 धावा. विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतायत. स्वतः कर्णधार आपल्या संघाची संपूर्ण जबाबदारी, संपूर्ण ओझं आपल्या खांद्यावर घेऊन फलंदाजी करण्यासाठी सज्ज. नक्कीच एकमेकांचे प्लस मायनस पॉइंट माहित असलेले दोन्ही खेळाडू. पाहूया. आणि आता मात्र ऑफसाइडने खेळून काढला. 1 धाव मिळेल डीच्या स्वरूपात. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 चेंडू आणि 15 धावा. सुंदर फलंदाजी, सुंदर फटकेबाजी निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत धावा झाल्या तर 15 आणि आता आवश्यकता ती म्हणजे धावांची 15. पाहूया 15 धावा बनवतील का. आतापर्यंत जर विचार केला तर 14 चेंडू आणि 15 धावा झाल्यात आणि 10 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता अजूनही असणार आहे. पुन्हा एकदा पाहूया. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण ओमकारांच्या माध्यमातून. आतापर्यंत 2 चेंडू ओमकारकडे केले. दोन्ही चेंडू सुंदररित्या पकडले. दोन्ही चेंडूंची फिल्डिंग, दोन्ही चेंडूचं क्षेत्ररक्षण सुंदररित्या आपल्याला पाहायला मिळालं ओमकारांच्या माध्यमातून. नक्कीच तिसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असतील. पाहूया. पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. चौथा 3 चेंडूचा खेळ संपलाय. फुलटॉस चेंडू होता परंतु त्याचा पुरेपूर फायदा उचलू शकले नाही. 1 धाव तर पूर्ण. सुंदर गोलंदाजी, 1 चौकार खाल्ल्याच्या नंतर सुंदर कमबॅक करताना दिसतात आपल्याला मनोज. चला दोन्ही संघ प्लीज, याच्यानंतर त्यांचा सामना आहे त्यांनी नाणेफेक करून घ्यायचा आहे. माझा आवाज जर आपल्या कानापर्यंत पोहोचत असेल प्लीज. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, धावबाद होईल का. पंचांवर दबाव टाकायचा प्रयत्न परंतु पंच नाखुश. 1 धाव देता येतं पंच. शेवटचा चेंडू बाकी. पाहूया शेवटच्या चेंडूवर काय घडेल, काय बिघडेल. धावसंख्या झाली ती म्हणजे 18. आता 7 चेंडू आणि 12 धाव्यांची आवश्यकता. तुषार सलामीचा फलंदाज अजूनही मैदानात दाखल. पुढे खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला. हबीब आकलेकर सुंदर क्षेत्ररक्षण. कालच्या दिवसापासून छाप सोडली या क्षेत्ररक्षणाने. आणि आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी येतोय कालच्या दिवसातील हिरो. कालच्या दिवसात जो तारा चमकला तो आजच्या रात्रीत सुद्धा चमकेल का. अथर्व. पाहूया. अथर्वच्या हातात चेंडू दिलाय, विश्वास ठेवलाय अथर्वच्या खांद्यावर. नक्कीच आतापर्यंत जर आपण विचार केला तर या संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत सर्वात जास्त ज्या गोलंदाजाच्या नावावर विकेट आहे तोच गोलंदाज अथर्व गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. पाहूया आता या मैदानात या ठिकाणी कशा प्रकारे गोलंदाजी करेल. आपल्या आयुष्यातील एवढी मोठी पहिली स्पर्धा खेळतोय आणि नक्कीच आपल्या नावाची छाप, आपल्या गोलंदाजीची छाप या स्पर्धेत सोडताना दिसतायत. आपला संघ सेमीफायनल पर्यंत घेऊन गेले होते परंतु काही कारणास्तव
सेमीफायनल मध्ये आपल्या संघाला हार पत्करावी लागली, परंतु हतबल होता कामा नये. आज सुद्धा आपल्याला संधी आहे आपला संघ सेमीफायनल मध्ये दाखल करायची. एक मोठी संधी आपल्याला उपलब्ध करून दिली दर्यावर्दी क्रिकेट क्लब या संघाने. पाहूया त्या संधीचं सोनं करेल का अथर्व. पहिलाच चेंडू नक्कीच टॉस उडवला जात आहे. आमच्या मान्यवर त्या ठिकाणी टॉस नाणेफेकी केली जात आहे. कॅमेरामॅनला विनंती करतो की आपण ते छायाचित्र टिपायचे आहेत. नाणेफेक तर झालेली आहे. पुन्हा एकदा पाहूया आपण मैदानाकडे वळतोय. नक्कीच आता जर आपण मैदानात विचार केला हितेश तर चॅम्पियन विरुद्ध चॅलेंजर असं म्हणायला का हरकत नाही, कारण की गतवर्षी आपण जर पाहिलं तर तुषार चॅम्पियन ठरला होता आणि त्याला चॅलेंज करतोय हा गोलंदाज. पाहूया अथर्व. सुंदर फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण, खूप सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. तेजस त्या ठिकाणी एक तब्बल 3 धावा रोखल्यात आपल्या संघासाठी. सोमजाई टॉस विन फिल्डिंग. थँक्यू. सोमजार वॉरियर्स या संघाने नाणेफेकीचा कळ जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना संपताच लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण साधून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा सुरेख फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण शुभम गुलाबकर. नक्कीच मी मगाशीच म्हटलं हा खेळाडू जो आहे तो क्षेत्ररक्षणासाठीच जाणला जातो. खूप सुंदर क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून नेहमीच आपण पाहत आलोय. नक्कीच श्रीवर्धन मध्ये त्याचा संघ खूप कमी वेळ आपला पाहायला मिळतोय. नक्कीच फक्त आणि फक्त दर्यावर्दी चषकात आपण त्यांचा संघ त्यांना खेळताना आपण पाहतो आणि जीवनामध्ये सुद्धा आपण त्यांना खेळताना पाहतो. परंतु आम्ही बानकोट मध्ये जाऊन सुद्धा त्यांचं क्षेत्ररक्षण पाहिलंय. खूप सुंदर क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. आणि आता मात्र स्ट्राईकला असेल तो म्हणजे विघ्नेश. पाहूया विघ्नेश कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. आणि आता मात्र गच्चा क्षेत्ररक्षण नासीर असेल तिथं. आता मात्र जर आपण जिंकण्याचा विचार केला, मॅचचा विचार केला तर तीन चेंडूने 8 धावेंची आवश्यकता. 2 मोठे फटके आपल्याला खेळावे लागतील. सलामीचा फलंदाज अजूनही मैदानात दाखल आहे. अथर्व. पाहूया. आणि आता मात्र सुरेख फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. मनोज असेल त्या ठिकाणी, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय मनोज यांच्या माध्यमातून. शेवटचे 2 चेंडू बाकी. 2 चेंडूंनी जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर 7 धावांची आवश्यकता. म्हणजे 2 मोठे फटके खेळावे लागतील, 2 चौकार ठोकावे लागतील, 2 चेंडू सीमा पार करावे लागतील. पाहूया. सुरेख फटका, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतं आपला अथर्व. शेवटचा चेंडू बाकी. शेवटच्या चेंडूवर जिंकण्यासाठी जर विचार केला तर अजूनही 7 धावांची आवश्यकता.